श्री नवनाथ भक्तिसार पारायणाचे महत्त्व. नाथपंथीय सिद्ध पुरुषांच्या अनेक लोककथा, लोकगीते वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये दिसतात. या कथांची निर्मिती एका व्यक्तीने केलेली नाही. 4-5 शतकानंतर धुंडीराजांनी सर्व कथा एकत्रित करून कौशल्याने भक्तिरसपूर्ण, प्रासादिक, अद्भुत असा नवनाथ भक्तिसार ग्रंथ निर्माण केला आहे. नवनाथांना सिद्धी प्राप्त होत्या. त्यांनी सिद्धीद्वारे अनेक चमत्कार केले, परंतु सिद्धीचा गैरउपयोग मात्र कधी केला नाही. तप, ब्रह्मचर्य पालन, भक्तिभाव, गुरुसेवा, गुरुनिष्ठा, गुरुकृपा, सद्गुण, समर्पण बुद्धी याद्वारे नवनाथांनी सर्व शक्ती आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या. स्वतःचे प्रस्थ माजवणे, ऐश्वर्यसक्त होणे याऐवजी लोककल्याण हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गुरुभक्ती, व्रतनिष्ठेमुळे नराचाही नारायण होऊ शकतो. निष्ठा आणि भक्ती यांच्या जोडीला सेवा आणि त्याग याची उत्तम सांगड असावी ही शिकवण आपल्याला नवनाथ चरित्रांमधून मिळते. त्यांची चरित्रे अद्भुत, चमत्कारयुक्त आणि गूढ आहेत. नवनाथांच्या जन्माच्या कथा, त्यांच्या सदाचाराच्या, उपदेशाच्या कथा अद्भुत रम्य असल्या तरी प्रत्येक प्रसंगातून अमौलिक गुणांची शिकवण मिळते. म्हणूनच या श्रेष्ठ ग्रंथाच्या पारायणाने भक्तांची इच्छा पूर्ण होते. ज्यांना 9 दिवसात पारायण करणे जमणार नाही त्यांनी श्रावणात महिनाभर पोथीचे वाचन करावे. पारायण करताना काही दिवस 1 अध्याय, नंतर 2 अध्याय याप्रमाणे अध्ययन वाचनाचे नियोजन करावे. पारायण सप्ताहात किंवा श्रावण महिन्यात घरीही करता येते आणि सध्याही बरेच लोक हे श्रावण महिन्यात पारायण करतात. परंतु काही भाविक गाणगापूर, औदपूर, नरसोबाची वाडी, माहूर, गिरनार अशा प्रसिद्ध दत्तात्रयांच्या तीर्थक्षेत्री जाऊनही पारायण करतात. त्यामुळे पारायणाचे फळ त्वरित मिळते अशी काहींची सद्भावना आहे. पोथी वाचन समाप्तीनंतर सर्वांनी नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी. आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 11 अध्याय, तिसऱ्या दिवशी 12 ते 16 अध्याय, चौथ्या दिवशी 17 ते 21 अध्याय, 5व्या दिवशी 22 ते 26 अध्याय, 6व्या दिवशी 27 ते 31 अध्याय, 7व्या दिवशी 32 ते 35 अध्याय, 8व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 9व्या दिवशी 39 ते 40 अध्याय अशा प्रकारे 9 दिवसात पोथीचे पारायण पूर्ण होते. आणि जर आपल्याला प्रत्येक दिवशी एवढे वाचण्यासाठी वेळ नसेल तर 1 अध्याय जरी वाचला तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ मिळतेच. आणि प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काही ना काही फलश्रुती ही मिळत असते. संबंध बाधा नष्ट होते, संपत्ती प्राप्त होते, जीवनात विजय मिळतो, शत्रूचा नाश होतो, कपटी बंधनातून मुक्तता मिळते, शत्रूचा पराभव होतो, भूतबाधा होत नाही, शत्रू मोहित होऊन मित्र होतो, मनातील चिंता दूर होतात, पुनर्जन्मापासून सुटका होते, देशांतरीचा मित्र भेटीस येतो, 14 विद्या 65 कलांचे शिक्षण मिळते, सदोष स्त्रीदोष नष्ट होतो, मन निर्मळ होतं, संतती जगते, अग्निभय नष्ट होऊन, अनेक दोष नष्ट होऊन संतती प्राप्त होते, देवतांचा क्षोभ व कोप जाऊन देवता कृपा करतात, स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होतो, तुरुंगवासातून मुक्तता होते, घरात याला आणि बाहेरची भांडणे मिटतात, मनाला शांतता लाभते, दुष्ट स्वप्नांची बाधा नष्ट होते, योगसिद्धी प्राप्त होते, ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन मोक्षाचे साधन प्राप्त होते, वेडाची बाधा नाहीशी होते, गोहत्येचे पातक नष्ट होऊन मन शुद्ध होते, तपोबल वाढते, पुत्रेच्छुन्ना विद्यावान पुत्र होतो, घरात भरपूर संपत्ती टिकते, पूर्वजन्मीचे बालहत्येचे पातक नष्ट होऊन मुले वाचतात, स्त्रियांचा वांझपणा जातो, शापबाधा टळते, सद्गुणी पुत्र होतात, गोहत्या पाप नष्ट होऊन शत्रू नाहीसे होतात, हरवलेल्या वस्तू, गेलेले अधिकार परत मिळतात, लग्न होत नसल्यास लग्न होतात, चांगली पत्नी मिळते, चांगले पती मिळतो, क्षयरोग, इतर रोग, सर्व बाधा दूर होते, त्रिविध दूर होतात, दृष्टीबाधा होत नाही, जारण मारण मंत्राचा त्रास होत नाही, विघ्ने टळतात, आयुष्य वाढते, धनुर्वात बरा होतो, कार्यसिद्धी होते, धार्मिक वृत्तीचा पुत्र लाभतो, तो 42 पिढ्यांचा उद्धार करतो, सर्पदंश,
विंचूदंश हे बरे होतात. घरातले अज्ञान नष्ट होऊन पुत्र विद्यावंत होतात. हिवताप, मधुमेह, नवज्वर यासारखे सगळे रोग बरे होतात. युद्धात विजय मिळतो. इच्छित फळे मिळतात. धनप्राप्ती होते. रोज केलेल्या वाचनाने मोक्ष मार्गावर प्रगती होते. अशा प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर आपल्याला मिळणारी फलश्रुती ही शेवटी दिलेली आहे. आणि म्हणून वाचन जर आपल्याच्याने होत नसेल तर आपण नवनाथाच्या भक्तिसाराचे ऐकले तरी सुद्धा तेच फळ आपल्याला मिळत असते. आणि म्हणून वाचनासाठी वेळ मिळत नसेल तर ऐकले तरी तेच फळ मिळत असेल तर ऐकायला काय हरकत आहे. प्रत्येकाने ऐका, दररोज ऐका आणि त्यापासून स्वतःच अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय कळत नसते.